हॅलो ब्युटिफुल लेडीज. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हा ब्युटिफुल सायडर लुक कसा क्रिएट करायचा. आणि ट्रस्ट मी, हा जर तुम्हाला जमला तर कुठल्याही फंक्शनमध्ये सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावर असणार आहेत. तर सगळ्यात आधी स्किन प्रेप, बिलकुल कंजूसी किंवा बिलकुल कंटाळा नाही करायचा आहे. सगळ्यात आधी मी छान मॉइश्चरायझर लावून घेतलाय. नंतर नेक्स्ट स्टेप येते ती प्रायमर. इथे मी यूज करते रिकोडचं ग्रिप प्रायमर. खूप सुंदर आहे. सकाळी जर तुम्ही मेकअप केला तरी संध्याकाळपर्यंत हे प्रायमर तुमचा मेकअप तसाच होल्ड करून ठेवतो. आणि ॲज आय सेड की हा सायडर मेकअप आहे, तो अशा वेळी मी फाउंडेशन स्किप करते. आणि इथे मी यूज करते इनसाइडचं रेडियन्स फिल्टर. खूप छान शिरं कव्हरेज देतं, पण खूप छान ग्लो देतं तुमच्या फेसला. तुम्ही अंडरनीथ युअर कन्सिलर और ॲज अ तुम्ही हायलायटर पण हे यूज करू शकता. मी याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, यू कॅन चेक दॅट ॲज वेल. यानंतर मला वाटलं की थोडी कलर करेक्शनची गरज आहे बिकॉज ऑफ डार्क सर्कल्स अँड ॲक्ने स्पॉट्स. तर मी ते कलर करेक्शन करते. जर तुम्हाला असं काही नाही आहे तर यू आर लकी अँड यू कॅन स्किप दिस स्टेप. नंतर येतो कन्सिलरचा पार्ट. सो मी इथे यूज करते स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर. खूप छान कव्हरेज देते ॲक्च्युली. जेव्हा मी फाउंडेशन स्किप करते मी तेव्हा हे कन्सिलर प्रिफर करते. कन्सिलर तुमच्या हाय पॉईंट्सवर लावून घेतल्यावर त्याला ऑल ओव्हर फेस पण तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. बिकॉज आपण इथे फाउंडेशन नाही यूज केलं आहे, सो आपल्याला फुल फेस कवर्ड हवा आहे विदाऊट किकीनेस आणि ड्रायनेस. आणि ऑल ओव्हर फेसवर तुमचं कन्सिलर ब्लेंड झाल्यानंतर तुमचा बेस रेडी आहे. आता बेस रेडी झाला आहे म्हटलं त्याला लॉक करावं लागेल. सो मी इथे यूज करते इनसाइडची HD लूज पावडर. आणि खूप छान आहे ॲक्च्युली कमी प्राईसमध्ये. तुम्ही कॉम्पॅक्टही यूज करू शकता, बट मला हे आवडतं आणि स्किन टोन पण बराचसा मिळता जुळता आहे. आणि त्यानंतर माझा फेवरेट पार्ट, आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला ब्लश किती आवडतं. आणि खूप सारं ब्लश लावून झाल्यावर पार्ट येतो काजळचा. आणि मी इथे यूज करते ही रिनेची ब्लॅक कोल पेन्सिल. खूप सुंदर आहे, बिलकुल स्मज नाही होते. आणि मी इथे मस्त छान वॉटर लाईनला वरतून आणि खालून दोन्ही वॉटर लाईनला लावून घेतली आहे, जेणेकरून माझ्या आईजला खूप छान शेप येईल. त्यानंतर डार्क ब्राऊन आय शॅडोने त्याला छान स्मज करून घेतलाय आणि छोटासा बिंग पण काढलाय. मला आय शॅडो खूप लाईट ठेवायचा आहे. माझा ड्रेस काइंड ऑफ पर्पल आणि त्याला गोल्डन कलरचं वर्क आहे. सो मी त्या हिशोबाने थोडंसं करायचं ट्राय करते. इथे मी पिंकिश न्यूड शेडनी पूर्ण माझा बेस क्रिएट करून घेतला आहे. आणि त्यानंतर मी यूज करणार आहे ही झुडिओचं लिक्विड आय शॅडो इन द शेड कॉपर. जर तुम्हाला थोडंसं मेटॅलिक लुक द्यायचं असेल ना तर हे आय शॅडो बेस्ट आहे. ह्याच्यातला दुसरा शेड आहे शॅम्पेन, तो पण खूप सुंदर दिसतो. बट इथे माझ्या ह्या वर्कला हे खूप मॅच होतं आहे आणि शेड पण थोडासा माझ्या ड्रेसला थोडासा मॅचिंग झाला. सो आय थॉट की चला हेच करूयात. आणि मी थोडंसं हाताने त्याला ब्लेंड करून घेतलं आहे, ब्रश न यूज करता, जेणेकरून ते तिथल्या तिथे छान डिपॉझिट होईल. आणि लुक ॲट दिस. यार मला तर प्रचंड आवडतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि इथे हायलाईट करते थोडंसं, माझे जे आईज आहेत ते पॉप करण्यासाठी. इनर कॉर्नरला केलं आहे, थोडंसं ब्राउ बोनला केलं आहे. त्यानंतर आयलायनर एकदम क्लासिक टाईप मी आयलायनर केलं आहे पूर्ण आईजला माझ्या कव्हर करून. आणि छोटासा विंग काढला आहे कारण मी थोडासा ब्राऊन आय शेडोने पण विंग काढलेला. त्याच्यानंतर कम्प्लीट युअर आय मेकअप विथ मस्कारा. आणि अजून थोडंसं हायलायटर टू गिव्ह स्ट्रक्चर टू युअर फेस. आणि मी सेटिंग स्प्रे यूज करते इथे रिकोडचाच सेम ग्रिप सेटिंग स्प्रे ॲज प्रायमर. लेट इट ड्राय. आणि नंतर लिप्स. सो मी सगळ्यात आधी लिप स्टेन यूज केलं आहे, जेणेकरून माझी लिपस्टिक लॉंग लास्टिंग हवी. पिंकिश टोनमध्ये हे स्टेन आहे इन द शेड मल्बेरी ड्रीप. आणि त्यानंतर मी झुडिओचं हे मूज अप्लाय करते. आणि माझ्या आउटफिटला टोटली कॉम्प्लिमेंट करणार आहे हा माझा लिप कॉम्बो. आणि हो, तुम्ही लिप लायनरनी तुमच्या लिप्सला शेप पण देऊ शकता, बट इथे मला गरज वाटली नाही. सो आय गेस दिस इज इट. त्यानंतर टिकली. आय गेस ट्रेडिशनल हेअरस्टाईल टिकली नाही तर तो लुक कम्प्लीट होत नाही. त्यानंतर मस्त तुमच्या हेअर्सला स्टाईल करा जसं हवंय तसं, कर्ल, स्ट्रेट, एनिथिंग. मी इथे जस्ट छान ब्लो ड्राय केलेले माझे हेअर्स आणि पार्टिशन करून मागे जस्ट पिननी टक केलंय, दॅट्स इट. त्यानंतर इयरिंग्स, बिकॉज माझ्या स्लीव्सवर आणि माझ्या दुपट्ट्यावर खूप सारं वर्क आहे म्हणून मी नेकलेस स्किप करून छान स्टेटमेंट इयरिंग्स पेअरअप करा आणि यू आर रेडी टू स्ले. आता सिरियसली सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटलाय. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि काही अडचण आली तर मी आहेच. लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.